तर रत्नागिरीतल्या खेडमध्ये जगबुडी नदीवरील नवीन पूल खचलाय। रत्नागिरीमध्ये मुसळधार पाऊस कोसळतो आणि जगबुडी नदीवरील नवीन पुलाला आता तडे गेले आहेत। ही दृश्य देखील आपण पाहतो आहोत। या ठिकाणी जो नवीन पूल बांधण्यात आला आहे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात तडे गेले आहेत। याच ठिकाणावरून आमचे प्रतिनिधी कृष्णकांत साळगावकर आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। कृष्णकांत, आपण पाहतोय की कशा प्रकारे या पुलाला मोठाले तडे गेले आहेत। निश्चितपणानं तडे आहेत हे मोठे गेलेले आहेत। आपण या दृश्यांमधून पाहू शकतोय की ही मुंबई गोवा महामार्गावरील असणाऱ्या जगबुडी नदीवरील असणाऱ्या पुलाची दृश्य आहेत। आपण पाहू शकतोय की इथं गाड्या येतात, गाड्यांना असं थांबावं लागतं आणि इथून पुढचा जो प्रवास आहे त्याचा सुरू होतो। मात्र सध्या ही जी परिस्थिती आहे ही प्रचंड धोकादायक आहे। आपण पाहू शकतोय की कशा या ठिकाणी सळ्या ज्या आहेत ह्या बाहेर आलेल्या आहेत। मोठी गॅप आहे ही पडलेली आहे। मोठी जेव्हा वाहनं इथून जातात, अवजड वाहनं, तेव्हा हा सगळा पूल आहे हा इथं हलतो आणि ही भयानक परिस्थिती या ठिकाणी झालेली आहे। केव्हाही पूल या ठिकाणचा कोसळू शकतो अशी परिस्थिती इथं वाटते, कारण पुलाच्या खालून पाण्याचा जो फ्लो आहे हा मोठा आहे। जगबुडी नदी आहे ही ओसंडून वाहते आणि त्या नदीवरती हा पूल आहे आणि आपण पाहू शकतोय की कशा पद्धतीनं इथं किती धोकादायक हा पूल झालेला आहे। मुंबई गोवा महामार्गाचं जे काम आहे हे ज्यावेळेला चालू झालं त्यावेळेला 4 पदरी या ठिकाणी हे काम रस्त्याचं झालं। 2 लाईन आहेत, मात्र इथं असणारा जो पूल आहे हा अशा पद्धतीनं धोकादायक झालेला आहे की हा जर कोसळला तर दुसरी एक घटना मोठी घडू शकते। याच ठिकाणी चिपळूणमध्ये उड्डाणपुलाचं काम देखील होतं, ते देखील होताना पूल कोसळला होता। त्यामुळे कामाच्या दर्जाविषयी आपण पाहू शकतोय की सध्या याच मार्गावरून वाहतूक चालू आहे, अवजड वाहनं चालू आहेत। हा नॅशनल हायवे आहे मुंबई गोवा आणि तिथली परिस्थिती ही अशी धोकादायक निर्माण झालेली आहे। केव्हाही परिस्थिती इथे अधिक धोकादायक होऊ शकते अशी परिस्थिती आता निर्माण झालेली आपल्याला या दृश्यांमधून पाहायला मिळते। नक्कीच कृष्णकांत, त्यामुळे प्रशासनाकडे देखील आता प्रशासनाने या ठिकाणी लक्ष देण्याची गरज आहे। धन्यवाद तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी।